महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नियंत्रण महापारेषण या वीज मंडळाने सर्व ग्राहकांना विद्युत वीज बिलासोबत वाढीव अनामत रक्कम बिले पाठवली आहेत. मागील वर्षी ही अशा प्रकारे वाढीव वीज बिलासोबत अनामत रक्कम घेतली होती, ती ग्राहकाने भरली होती. पुन्हा नव्याने अनामत रक्कम यावर्षीही लागू केली आहे. अशा अन्यायी अनामत रक्कम न भरण्याचा इशारा आज एमएससीबीचे शहर अधीक्षक सुनील कुमार माने यांना निवेदन देण्यात आले आहे. व तसेच नवीन मीटर घेताना फिक्स डिपॉझिट ग्राहकांकडून कायम घेतले जाते, पण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने डिपॉझिट घेऊन ग्राहकांची फसवणूक एमएससीबी करत आहे. तसेच मागील डिपॉझिट वजा न करता नवीन डिपॉझिट घेत आहे. ही डिपॉझिट बिल रद्द करावे, अन्यथा लाईट बिलाची ऑफिससमोर होळी करण्यात येईल व अधिकाऱ्यांना सळो की पळो करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिकरे यांनी दिला आहे. यावेळी जुना बुधवार पेठेतील नागरिक अनिल पाटील, शशिकांत जाधव, गणेश जाधव, किसन पाटील, इम्रान नुराणी, प्रशांत खाडे, मधुकर पाटील, सादिक रणजित शिंदे आदी नागरिक उपस्थित होते. जुना बुधवार पेठ शनिवार पेठेतील नागरिक एमएससीबी ऑफिसमध्ये अधीक्षक सुनील कुमार माने साहेबांना या ठिकाणी एमएससीबीची लाईट बिल आणि त्यासोबत दिलेली अनामत रक्कमची बिले याच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. मागच्या वर्षीही लाईट बिलासोबत अनामत रक्कमची बिले दिली होती, ते आम्ही भरली होती, पण पुन्हा एकदा या ठिकाणी अनामत रक्कमची बिले आम्हाला लागू केलेली आहेत. प्रत्येक नागरिकाला लाईट बिलासोबत 800, 1500 असे अनामत रक्कम आलेले आहेत. ज्यावेळी लाईट कनेक्शन घेतलं जातं, लाईट मीटर घेतलं जातं, त्यावेळी एमएससीबी ऑफिस आमच्याकडनं अनामत रक्कम भरून घेते. पण वन टाइम घेतले असताना प्रत्येक वर्षी ही अनामत रक्कम एका कराप्रमाणे आम्हाला लागू करत आहे आणि जनतेची लूट करण्याचं काम या ठिकाणी एमएससीबी करत आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं आहे की जर आपण अनामत रक्कम या ठिकाणी मागे घेतली नाही तर आम्ही एमएससीबी ऑफिसच्या दारामध्ये लाईट बिलांची होळी करू आणि अधिकाऱ्यांनी सळू की पळू करून सोडू. आणि हा अनामत रक्कम ह्या कोल्हापूरमधून आम्ही महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही.